आत्या, तुम्ही कधी आलात? काल रात्री आलो. म्हणजे तुम्ही रात्रभर इथे होतात बाहेर? हो, घरी काही प्रॉब्लेम झालाय का? नाही, काल त्या बाई. ती माझी बायको सई. सई ऐका, काल घरी गेल्यावर आमचं भांडण झालं. मी सईला ऋतूबद्दल सांगण्याचा प्रयत्न केला, पण तिचा विश्वास बसत नाहीये. तिला वाटतं माझे आणि किरणचे अजूनही, किरण आणि माझे. गुड मॉर्निंग शना. मी आता काही दिवस इथेच राहणार आहे तुझ्या बरोबर. चालेल ना तुला? आपल्या माणसांनी दूर लोटलं की काय वाटतं ते आता कळत असेल ना तुम्हाला. एक रात्र स्वतःच्या बायकोशिवाय राहायला तर अशी अवस्था झाली आहे तुमची. माझ्या आईने कित्येक वर्ष तुमच्याशिवाय तडफडत काढली आहे. तिची काय अवस्था झाली असेल याचा विचार कधी केलाय? अगं ऋतू, काय बोलतेस तू हे? काय चुकीचं बोलले मी? अगं ऋतू, काय बोलतेस तू हे? तू आधी आत चल. तुला औषध घ्यायचंय ना, आणि खाल्लंय सुद्धा नाहीयेस तू अजून काही. चल 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 तू. अगं तुम्ही मनावर घेऊ नका. हं, पण हे सगळं काय? हे असं ती का बोलली? नेमकं काय आहे तिच्या मनात? अहो हेच तर कधी कळलं नाही. असे अधूनमधून तिला रागाचे झटके येत असतात. कधी कधी ती अचानक तुमचं नाव घेऊन काही बाई बोलायला लागते. तिच्या आणि किरणच्या आयुष्याची जी काही वाताहत झाली ना, त्यासाठी ती तुम्हाला जबाबदार धरते. राग ओसरेपर्यंत काय वाटेल ते बोलते. म्हणजे नेहमी असं होत नाही, पण कधीतरी असं होतं. मग राग ओसरल्यावरती ती पुन्हा तुमचा फोटो घेते आणि तुमच्या नावाचा जप करायला लागते. हे सगळं मला आधी का नाही कळलं? तुम्ही किंवा किरणनी मला आधी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न का नाही केला? इतकी वर्ष माझी मुलगी यातना सोसते आणि मी सुखात जगतो. नाही, मला क्षमा नाही. मला क्षमा नाही. साडेतीन मिनिटं झाली असतील. पण तुझं काय? आज अगदी पहिल्याच बेलला फोन उचललास. जागाच होतास की लवकर उठलास? मला वाटलं होतं झोपला असशील. मग मला तुझी झोपमोड केल्याचा खूप आनंद मिळेल. तुला तो आनंद मिळाला नसता, कारण मी रात्रभर झोपलो नाही.
का? कुठे गेला होतास उंडारायला? तू मला भेटू शकतेस आज? काय झालं चिंतन? तू खूप डिस्टर्ब वाटतोस. कारण मी डिस्टर्ब्ड आहे. घरी काही प्रॉब्लेम झालाय का? का बाबांशी पुन्हा? नाही ग, तू मला भेट, मग मी तुला सांगतो. अरे पण काहीतरी सांगशील मला, नाहीतर तू भेटेपर्यंत उगीच माझ्या जीवाला घोर लागून राहील. तुझी तब्येत बरी आहे ना? तुझ्या डोक्याला मार लागला होता. हे बघ शमी, आता मी फोन ठेवतोय. तुला जर जमणार असेल तर तू मला भेट, नाही तर राहू दे. ठीक आहे, मी आत्ता येते तुझ्या घरी. नाही, घरी नको. मग कुठे? मी एक काम करतो, मी आता घरातून बाहेर पडतोच आहे. माझी 2-3 कामं आहेत, ती झाली की मी तुला फोन करतो. तू जर बिझी नसेल तर? मी बिझी नसेन. मी तुझ्या फोनची वाट बघते. बाय बाय. डॅड, तुम्ही कसं आलात माझ्या कॉलेजला? म्हटलं बघावं जरा लेकीचं कॉलेज कसं आहे, कॅम्पस कसं आहे, वातावरण कसं आहे, कोण कोण माणसं येतात जातात, म्हणून आलो. आणि मम्माने तर साध्या ॲडमिशनसाठी येण्याचे पण कष्ट घेतले नाहीत. आणि तुम्ही वृषालीला मी सगळ्या गोष्टींसाठी माफ करू शकेन, पण तिनं मला तुझ्यापासून तोडलं, या एका गोष्टीसाठी मी तिला कधीही माफ करणार नाही. शाळेत असताना तुला सांगायला लावायची ना, मला माझे बाबाच नाहीत किंवा कुठे आहेत ते मला माहीत नाही. माहिती आहे मला. डॅड, तेव्हा मी लहान होते, अक्कल नव्हती मला. पण आता नाही. आता मी अभिमानाने सांगेन की तुम्ही माझे डॅड आहात. अभिमान वाटावा असं तुझ्या बाबानं काहीच केलं नाहीये सोन्या. जुगाराच्या क्लबमध्ये नोकरी करणाऱ्या बाबाचा कसला आलाय अभिमान? तुला अभिमान वाटायला हवा ना, तो तुझ्या मामाचा. केवढी कर्तबगार, इंडिपेंडंट, सेल्फ एम्प्लॉईड. हो, घरी आल्या आल्या मुलीची साधी चौकशी सुद्धा न करता ड्रिंक्स घेणारी, रात्री अपरात्री मित्रांबरोबर पार्ट्या करणारी. आईबद्दल असं बोलू नये बाळा. डॅड, ती बाई तुमच्याशी एवढं वाईट वागते आणि तरीही तुम्ही तिच्याबद्दल चांगलं बोलताय. कोण एकेकाळी अगदी मनापासून प्रेम केलंय ग मी तिच्यावर. इन्स्पेक्टर साळवी. नमस्कार साहेब. तुमच्यासारख्या एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची मदत करणं हे मी माझं कर्तव्य समजतो, म्हणून हा फोन केला. हॅलो, कोण बोलतंय? साहेब, मी कोण बोलतोय ह्याच्यापेक्षा मी काय बोलतोय हे जास्त महत्वाचं आहे. साहेब, ज्या रात्री डिटेक्टिव्ह पानसरेचा खून झाला त्या रात्री सारंग देशमुख त्यांच्या घरामध्येच होता. म्हणजे त्या ठिकाणी पोलिसांना अनेक लोकांचे ठसे मिळाले असतील, पण मला एवढं सांगायचं साहेब, तुम्ही सारंग देशमुखच्या हाताचे ठसे घ्या, त्याचे ठसे नक्की मॅच होतील. नाही सर, नाही मॅच झाली ना साहेब, तर मी माझ्या बापाचं नाव लावणार नाही जन्मभर. हॅलो, पण तुम्ही कोण? एक समाजसेवक. हॅलो हॅलो हॅलो. गवताला काडी लावली दत्ताजीराव. हा, शाबास शाबास, आज थेट पोलिसांनाच फोन केला. हा काय एक एक सुचतंय. हा, जय श्री गुरुनाथ महाराज, दुसरं कोण? अशीच मदत करा महाराज, गंमतच करतो यांची. डॅड, एक विचारू? हं? तुम्ही त्या क्लबमध्ये का काम करता? आय मीन, तुम्हाला कुठेही चांगला रिस्पेक्टेबल जॉब मिळू शकतो ना. मग मला तरी कुठे आवडतंय तिथं नोकरी करणं, पण करावी लागते. पूर्वी ज्या माणसाच्या क्लबमध्ये मी आत्ता नोकरी करतोय ना, त्याचे इतरही काही चांगले उद्योग आहेत. त्याच्या अशाच एका एक्सपोर्ट फर्ममध्ये मी नोकरी करत होतो सुपरवायझर म्हणून. पगार काही फारसा नव्हता,
पण नुकतंच तुझ्या मामाशी लग्न केलं होतं मी, तेही तुझ्या आजोबांच्या मर्जीविरुद्ध जाऊन. त्यामुळे दुसरी चांगली नोकरी मिळेपर्यंत मला इथे नोकरी करणं भागच होतं. तुमच्या लग्नाच्या पहिल्या ॲनिव्हर्सरीसाठी मी थोडे थोडे पैसे जमा करून तुझ्या मामासाठी सोन्याच्या पाटल्या बनवून घेतल्या. माझ्या त्या गिफ्टकडे तिने ढुंकून सुद्धा बघितलं नाही. तिला हिऱ्यांचा नेकलेस आवडला होता आणि तोच तिला हवा होता. काय? लग्नाच्या पहिल्या अॅनिव्हर्सरीला मम्मा तुमच्याशी अशी वागली? पण मला तिचा राग नाही आला, मला माझा स्वतःचा राग आला. का नाहीत माझ्याकडे जास्त पैसे? त्याच भरात मी आमच्या शेठला जाऊन भेटलो. म्हटलं मला कर्ज द्या. त्यांनी मला हाताला धरून एका टेबलाशी नेऊन बसवलं आणि म्हणाले, कमाव हवे तेवढे पैसे आणि घेऊन जा, कर्ज नाही मिळणार. त्यांना कुठं माहित होतं फ्लशमध्ये माझा हात एवढा चांगला चालतो ते. त्या दिवशी मी जो टेबलाशी बसलो तो आजपर्यंत उठूच शकलो नाही. इथे तुझ्या मामाच्या सतत वाढत्या डिमांड्स, दुसरीकडे तिचा बिझनेस चांगला सेट झाला होता. त्यामुळं सतत सतत मला टोमणे ऐकून घ्यावे लागत होते तिच्याकडून. आणि एकदा तिनं मला घराबाहेर काढल्यानंतर माझ्या हातात काहीच नव्हतं ना. मला नाही आवडत हे जुगारड्याचं जिणं. मलाही वाटतं आपणही जेवणाचा डाबा घेऊन रोज नोकरीवरती जावं, 9 to 5 जॉब करावा. पण काय करणार, मी आता या अजगराच्या विळख्यातून सुटण्याची ताकद नाहीये माझ्या. आणि कुणासाठी लढायचं ग मी? आहे कोण माझं? का डॅड? मी नाहीये. नाही बेटा, अगं तू आहेस तर मी आहे, नाहीतर चल जाऊ दे. माझंच रडगाणं किती वेळ ऐकत बसणार आहेस तू? चल, तुला कॉलेजला जायला उशीर होतोय ना. एक मिनिट. छान हसत हसत कॉलेजला जा. हं? मी सारंगला अल्टिमेटम दिलाय. त्या घरात आता तो तरी राहील, नाही तर मी तरी. सही सगळं हे डायजेस्ट करायला मला खूप अवघड जातंय. अगं किती मोठा बॉम्ब टाकतेस तू माझ्यावर. तुझ्याशी लग्न होण्याआधी सारंगचं दुसऱ्या कोणाशी तरी लग्न झालंय. त्या लग्नापासून त्याला मुलगी आहे आणि इतकी वर्ष त्याला हे माहितीच नव्हतं. खोटं आहे सगळं. मी तुला सांगते वृषाली, गेली 20 वर्ष याचे त्या किरणशी संबंध होते. त्यातून त्याला एक मुलगी झाली आणि आता तो हे सगळं नाटक करतोय. बाबांना वचन दिलं होतं म्हणे. लाज कशी वाटत नाही त्याला माझ्या बाबांचं नाव घेताना? त्याला माहिती आहे ना आज खरं खोटं सांगायला बाबा नाही आहेत ते. सही तू त्याच्यावर विश्वास का ठेवत नाहीयेस? अगं हे सगळं खरंही असू शकतं. आणि हे जर का सगळं खरं असलं ना तर तुला सारंगवर चिडण्याऐवजी तुला त्याला समजून घ्यायला हवं. सई काकांना दिलेल्या वचनासाठी त्यांनी तुला स्वीकारलं, तुला सुखी केलं. आणि आता जर का त्याचा भूतकाळ पुन्हा डोकावत असेल तर त्याचा तुला आणि सानाला त्रास होऊ नये म्हणून त्यांनी ही सगळी तारेवरची कसरत केली. अगं ह्या सगळ्यात त्याची किती कुतरहोड झाली असेल याची जरा कल्पना कर ना. तू अजूनही त्याचीच बाजू घेऊन बोलतेस? अगं जेव्हा तुझे आणि मनोजचे प्रॉब्लेम झाले तेव्हा मी तुझ्यासमोर मनोजचं गुणगान करत नव्हते बसले. ते करण्यासाठी मनोजमध्ये आधी गुण तरी पाहिजेत ना. आणि तू जर का सारंग आणि मनोजची तुलना करणार असशील ना तर तुझ्यासारखी दुर्दैवी तूच. सानावरचं प्रेम जराही कमी होऊ नये म्हणून स्वतःचं मूल न होऊ देण्याचं वचन ज्याने तुला दिलं तो माणूस खोटा कसा असू शकतो ग?
त्याने हे वचनाचं नाटक केलं कारण त्याला माहित होतं की त्याची स्वतःची मुलगी दुसरीकडे कुठेतरी वाढते. सई, मी असं म्हणत नाहीये की सारंगची ह्यात काहीही चूक नाहीये. त्यांनी तुला विश्वासात घेऊन सगळ्या गोष्टी सांगायलाच हव्या होत्या. निदान त्याची तशी एक मुलगी आहे हे कळल्यानंतर तरी. पण याचा अर्थ असा नाही ना सई की तू त्याच्या कुठल्याच गोष्टींवर विश्वास ठेवायचा नाहीस. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तू सानिसाचा विचार कर. तिचा विचार करूनच मी हा निर्णय घेते. मला स्वतःला त्रास झाला तरी चालेल, पण सानाला त्याची झळ पोचू देणार नाही मी. सारंगपासून लांब राहून सानिसा सुखी राहील असं वाटतं तुला? जेव्हा तिला वस्तुस्थिती कळेल तेव्हा तिला पटेल माझा निर्णय. वस्तुस्थिती काय आहे हे तुला तरी कळलंय का ग? वृषाली, तू जर सारंगचीच बाजू घेऊन बोलणार असशील ना, तर यापुढे आपल्या दोघींमध्ये बोलणं होऊ शकत नाही. ठीक आहे, निघते मी. पण जाण्यापूर्वी काही प्रश्नांची उत्तरं देशील मला? आजपर्यंत सानाला का नाही सांगितलंस की ती सारंगची मुलगी नाहीये म्हणून? का नाही सांगितलंस तिला की तुझ्या लग्नाआधीच्या प्रेम प्रकरणापासून झालेलं ती एक ओझ आहे, जे हसत हसत सारंगने इतके वर्ष खांद्यावर झेललं? 20 वर्ष सानाला का फसवलंस? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ज्या दिवशी तुला मिळतील त्याच दिवशी तुला सारंगचा प्रॉब्लेम कळेलही कदाचित.